नमस्कार प्रेक्षकांनो, महानायिकांचा एपिसोडचा आजचा भाग हा आपण आज आपल्या चॅनलवरती पब्लिश करणार आहोत. तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आनंद व्यक्त करा. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेची तयारी तुमची कुठपर्यंत आली आहे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा भागाला सुरुवात करूयात. महानायिकांच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सर्व महानायिका एकत्र आलेल्या आहेत आणि महानायक हे देखील एकत्र आलेले आहेत. तर आणि त्यांचा आज हा महासंग्राम अतिशय छान होणार आहे. त्या संदर्भातच आपण भेटत आहोत. कला आणि संगीता या तिथे बसलेल्या असतात. संगीता सांगत असते की सुभद्रा माझी लहानपणीची फ्रेंड होती आणि कॉलेजला आल्यापासून संगीता कलाला सांगत असते की सुलक्षणा ही माझी खूप लहानपणीपासूनची मैत्रीण होती आणि कॉलेजमध्ये देखील आम्ही दोघीही एकत्र होतो, परंतु लग्न झाल्यापासून पुन्हा आमची भेट अशी झालीच नाही, असं ती कलाला सांगत असते आणि कला देखील अगदी कुतूहलाने ऐकून घेत असते. दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं जानकी आणि सायली या दोघी देखील एपिसोडची तयारीसाठी निघालेल्या असतात आणि वाटेमध्ये त्यांना देखील खूप सारे विघ्न येतात. इकडे आपल्याला पाहायला भेटते की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील काव्या आणि नंदिनी या दोघी देखील वडांची झाडं घेऊन चाललेल्या असतात आणि त्यामध्येच नंदिनी काव्याला लेक्चर देत असते आणि नंदिनी म्हणते की झाडांचं संगोपन करणं एक माणूस म्हणून आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांचं रक्षण करणं, त्यांना वाढवणं एक माणूस म्हणून आपलं देखील हे खूपच महत्त्वाचं कर्तव्य आहे. हे ऐकल्यानंतर काव्या देखील तिला प्रत्युत्तर देते आणि काव्या म्हणते की अगं ताई, हो ना, मी देखील IAS झाले ना, झाडांचं संगोपन करणार, जिथे ज्यांना माझी गरज आहे ना त्या लोकांना मी नक्कीच हेल्प करेल. आणि हे बघ, अन्याय सहन करणारा हा खूपच अन्याय कधीच सहन करू नये आणि जिथे जिथे अन्याय होईल हे मला कळेल ना, तिथे तिथे परेड घेऊन मी लगेच जाणार आणि तिथे वाचाही नक्कीच फोडणार मी, असं तिचं IAS होण्याचं स्वप्न ती तिच्या बहिणीला नंदिनीला बोलून दाखवत असते आणि म्हणत असते की हो हो, झाडांचं संगोपन तर मी करणारच आहे ताई, आणि कोणावर कुठे अन्याय झाला हे मला कळलं का तिथे जाऊन मी लगेच ॲक्शन घेणार आहे. त्यासाठीच मला IAS व्हायचं आहे, समाजाची सेवा करण्यासाठी. तर काव्याच्या स्वभावातील हा नवीन पैलू आज आपल्याला उलगडलेला आहे. कारण काव्या जरी चिडखोर असली तरी ती देखील सडेतोड उत्तर देते आणि जशास तसं अन्यायाविरुद्ध लढणारी अशी काव्य आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि हा महानायिकांचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूपच एन्जॉयमेंट होणार आहे. यानंतर आपल्याला पाहायला भेटते नंदिनीला ती समजावून सांगत असते, हो अगं ताई, आज आपण वडाची पूजा करणार आहोत. तर वडांचं संगोपन आपल्याला करावंच लागेल, कारण की वड हे असे वृक्ष आहे ज्यामुळे अनेकांना सावली भेटते आणि पशुपक्षी हे देखील यांचं जीवन ह्या वडाच्या झाडावरतीच असतं, असं ती नंदिनीला समजावून सांगत असते. आणि नंदिनी आणि काव्या या दोघींमधील दुरावा आता संपलेला आहे. एरवी चिडचिडपणा करणारी, ओरडून बोलणारी, जीवाच्या मागे लागणारी काव्या आज अगदी शहाण्या मुलांसारखी समजूतदारपणे नंदिनीसोबत बोलत असते. कारण की आज हा महानायिकांचा एपिसोड आहे, त्यामध्ये चेंजेस तर हे आपल्याला पाहायला भेटलेलेच आहेत. नंदिनी आणि तिचं संभाषण सुरू असतं आणि नंदिनी म्हणते की चला आता आपण निघूयात का, ते बाकीचे पण निघाले आहेत. नंदिनी, सायली, जानकी आणि आई बाबा रिटायर होत आहेत, यामधली देखील सगळी टीम, साधी माणसं, थोडं तुझं थोडं माझं, या सर्व महानायिकांचा हा एपिसोड आहे मित्रांनो. तर तुमचं काय मत आहे, तुम्ही पाहतायत की नाही हा व्हिडिओ, त्याबद्दलचे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की व्यक्त करत चला. आता आपण पाहत आहोत की इकडे जानकी, सायली इथे आलेल्या असतात आणि रस्त्यामध्ये त्यांना एपिसोडमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आलेला असतो, कारण गुंडांनी यांच्यावरती हल्ला केलेला असतो. सायली देखील खूप चिंतित असते आणि जानकी देखील खूप चिंतेमध्ये असते, कारण या ज्या निगेटिव्ह रोलमध्ये काम करणाऱ्या नायिका आहेत ना, त्यांनी विघ्न आणलेलं असतं आणि गुंडांना त्यांनी पाठवलेलं असतं की वडाचं रक्षण करू नये, वडाची पूजा करू नये, असं त्यांचं इंटेन्शन असतं. त्यामुळे गुंड लोक जे असतात ते इथे आलेले असतात आणि प्रचंड आग लागलेली असते. अक्षरशः जे वडाचं वटवृक्ष असतं त्या झाडाला सुद्धा आग लावण्याचा यांचा मानस असतो, परंतु या महानायिका अक्षरशः वडाचं रक्षण करतात. सर्वजणी एका हातामध्ये हात गुंफून तिथे उभे राहिलेले असतात. आपल्याला माहिती आहे कला तर अगदी निर्भीड आहे. निर्भीड व्यक्तिमत्व कलाचं आपल्याला आत्तापर्यंत आपण पाहिलेलंच आहे. कला देखील प्रतिकार करते. इतक्यात दुसरीकडून आपल्याला तू रे माझा मितवा या मालिकेमधील ईश्वरी तिथे आलेली दिसते आणि ती गुंडांचा सामना करते, त्यांना प्रत्युत्तर देते.
त्यानंतर काव्या देखील तिथे आलेली असते. काव्या तर भावी IAS ऑफिसर होणार आहे. त्यामुळे तिच्यातले ते पैलू आपल्याला इथे पाहायला मिळाले आहेत. ईश्वरी गुंडांना बोलत असताना त्यांना आधी समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्या या समजवण्याला ते काहीही ऐकत नाहीत. उलट प्रतिहल्ला ते करतातच. त्यानंतर कलाही येते आणि नंदिनी आणि काव्या या दोघींनी ती आग विझवलेली असते. आई-बाबा रिटायर होत आहेत यामधली निवेदिता या नायिकांना जवळ घेते, कारण आता आग ही पूर्णपणे विझलेली आहे आणि वडाची पूजा आता आपण बिनधास्तपणे करू शकतो, असं ते म्हणत असतात. दुसरीकडे एक कन्सेप्ट त्यांनी आणलेले आहे, की पूर्वीचे बाबा आणि वडांची पूजा करणारे, त्यामध्ये बाबांना आता अटॅक वगैरे आलेला आहे. बाकीच्या सर्व कन्सेप्ट त्या मेन्शन केलेल्या आहेत, परंतु आपण थोडक्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला फुल एपिसोड 2 अवरचा हवा असेल, तर कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की आणण्याचा प्रयत्न करू. जशी डिमांड असेल त्या पद्धतीने आपण नक्कीच तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करूया. आता वटपौर्णिमेचा दिवस उजळलेला असतो. त्यासाठी नंदिनी, ईश्वरी आणि बाकी सर्व महानायिका अतिशय छान अशा पैठणी घालून तयार झालेल्या असतात. अगदी हे भव्य-दिव्य सोहळा पाहून आपले तर नयन तृप्त होणार आहेत. हं, जानकीच्या डोळ्यात तर पाणावलेले असतात, कारण की त्यांच्यावरती आलेलं संकट आता पूर्णपणे नष्ट झालेलं असतं आणि आनंदाने त्या वडाची पूजा करण्यासाठी सजून-धजून तयार झालेल्या असतात. हातामध्ये ताट असतं, जे आंबा वटवृक्षाची पूजा करण्यासाठी आता ह्या निघालेल्या आहेत. कला तर खूपच छान दिसत आहे प्रेक्षकांनो. कोणती नायिकाचा लूक तुम्हाला आज खूपच जास्त आवडला हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हां. निवेदिता पण खूप छान अशी तयार झालेली आहे, कारण सर्वांमध्ये तीच एजेड अशी दिसत आहे आणि तिने मदरचा रोल प्ले केलेला आहे. ह्या महानायिकांच्या एपिसोडमध्ये सर्वांना ती अगदी व्यवस्थित हँडल करत आहे. ईश्वरी, कला देखील खूप छान झाली, सजून-धजून तयार झालेली आहे. तर नंदिनी देखील अतिशय अप्रतिम नयनरम्य देखावा आज आपल्याला पाहायला भेटला आहे. कला आणि ईश्वरी या दोघी देखील या कार्यक्रमाची सर्व मॅनेजमेंट हातामध्ये घेतात. काव्या ही तडफदार नेतृत्व आपल्याला पाहायला भेटते.